नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर आपल्यासोबत आहेत। सर, मतमोजणी होत आहे, लोकांना निकालाची उत्सुकता आहे। पहिला राऊंड केव्हापर्यंत होईल आणि कल त्याच्यानंतर किती वेगाने येऊ शकतील? नाही, सगळ्यात प्रथम एबीपी माझाच्या माध्यमातून मी सगळ्या नागपूरकरांना धन्यवाद देतो की ज्या प्रकारे त्यांनी या विधानसभा इलेक्शनला मतदारांना रिस्पॉन्स दिलेला आहे। प्रचंड मोठ्या संख्येने मतदान झालं आहे आणि हिस्टोरिकल मतदान होऊन आपण 61% सुद्धा याच्यामध्ये क्रॉस केलेला आणि मागच्या 25-30 वर्षामधला सगळ्यात जास्ती मतदान झालेला हा इलेक्शन राहिलेला आहे। त्यामुळे आपलं जे मिशन डिस्टिंक्शन होतं त्यामध्ये आम्ही फर्स्ट क्लासमध्ये तर पास झालो। त्यामुळे आमच्या अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि दे आर व्हेरी हॅपी, दे आर व्हेरी कंटेंटेड की आम्ही जे ॲक्टिव्हिटीज केल्या त्याच्यामध्ये सक्सेस आम्हाला मिळालेला आहे। आता याचला सामोरं नेता सेकंड स्टेप आपला आहे काउंटिंगचा। तर आपल्या प्रश्नाचा जो उत्तर आहे की पहिला राऊंड केव्हा होईल, जवळपास 14 टेबल आपण लावतो। तर काउंटिंग पूर्ण महाराष्ट्रामध्ये एका वेळेस 8 वाजता सुरू होईल। तर 8:35 ते 8:40पर्यंत आमचा पहिला राऊंड डिक्लेअर करण्याचा आमचं मानस आहे। पण पहिल्या राऊंडमध्ये कधी वेळ लागू शकतो आणि इट विल डिपेंड ऑन LAC टू LAC। पण जवळपास 8:40 8:50पर्यंत आपण पहिला राऊंड संपूर्ण जिल्ह्याचा पण डिक्लेअर करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि जवळपास इव्हनिंगपर्यंत 3-4 वाजतापर्यंत आम्ही सगळे राऊंड संपवण्याचा आमचा प्रयत्न राहील। पण पहिल्या राऊंडनंतर पुढचे जे राऊंड्स आहेत तो वेगाने थोडे होऊ शकतात, तर ते किती मिनिटांनी त्यांचे निकाल त्यांचे कल समोर येत जातात? नाही, आम्ही जे लोकसभेमध्ये बघितलं, लोकसभेमध्ये जी अरेंजमेंट्स होती 20-20 टेबलची, त्यामुळे जवळपास 20 ते 25 मिनिटं प्रत्येक राऊंडला लागलेला होता। त्यामुळे मला असं वाटतं की पहिला राऊंड सोडला की नंतर सगळ्यांना ऑल द काउंटिंग एजंट ऑल्सो अँड म्हणजे काउंटिंग सुपरवायझर ऑल्सो अकोमोडेट होतात। फटाफट त्यांना ओळख होते आणि फटाफट प्रॅक्टिसमुळे ते राऊंड फटाफट संपतात। त्यामुळे मला असं वाटतं की सबसिक्वेंट राऊंडपासून फास्ट काउंटिंग सुरू होईल। सर, विजयी उमेदवार जे असतात ते विजयी मिरवणूक काढतात आणि सोबतच कार्यकर्त्यांचा उत्साह खूप जास्त असतो। नागपूर जिल्ह्यामध्ये काही मतदारसंघामध्ये खूप त्वेषाने निवडणूक लढवण्यात आली आहे, त्यामुळे मिरवणुकीच्या माध्यमातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याच्यासाठी काय दक्षता आणि काय बंधनं घालण्यात आली आहे? नाही, त्याच्यामध्ये ऑलरेडी डिस्ट्रिक्ट लेवलला आणि RO लेवलला ऑलरेडी मीटिंग झालेली आहे आणि आपण बघितलं इलेक्शन वोटिंगच्या वेळेस शांततेत इलेक्शन आपलं पार पडलेलं आहे। 1-2 छोट्या मोठ्या घटना सोडल्या तर शांततेमध्ये इलेक्शन आपलं पार पडलेलं आहे। त्यामुळे मायक्रो प्लॅनिंग, डिप्लॉयमेंट ऑफ द पोलीस फोर्सेस आणि काउंटिंग नंतर विजय रॅलीसाठी जे काढणार कॅन्डिडेट त्यासाठी परवानगीची प्रोसेस आहे। त्यांनी लोकल पोलीस स्टेशनला DCP लेवलला SP लेवलला परमिशन घेतल्यावरच त्यांना ते अलाउड राहणार आहे आणि त्याचे पण कंडिशन्स, अटी शर्ती ते पोलीस प्रशासन जे देईल त्याच्यानुसारच त्यांना नियमाने ते सगळं करावं लागणार। मिरवणूक विदाऊट परवानगी उत्साहाने काढली तर गुन्हा दाखल होईल ना? आम्ही खूप सारे गुन्हे दाखल केलेले, नियमात नाही करणार तर गुन्हे दाखल होईल ऑलरेडी। कारण RP ॲक्ट आणि आपला जो ॲक्ट्स आहे ते क्लिअर कट आहे की इलेक्शनमध्ये कसलीच गोष्ट ग्रे एरिया नसतो, ब्लॅक अँड व्हाईटमध्ये असते। हे करू शकतात, हे करू शकणार नाही। जे नाही करू शकणार ते केलं तर निश्चितच गुन्हा दाखल होईल आणि आपण भरपूर प्रमाणामध्ये जिथं व्हायोलेशन झाले तिथं गुन्हे दाखल आपण केलेले आहे। तर उद्या मतमोजणी आहे आणि 8:40 पहिला कल जो आहे तो नागपूरसह सर्वच जे जिल्हे आहेत त्या ठिकाणी येऊ शकेल असा अंदाज जे आहे ते वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व्यक्त करतायत। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।